लाडीगोडी लावून तिचा राग कसा घालवतो ते इकडे धनंजय सांगताना दिसतोय आणि तेच बघून सूरजला त्याचा अभिमान वाटत आहे। चला तर बघूया धनंजय इकडे काय सांगतोय। तर सूरज इकडे विचारतो की तुम्ही क्रिकेट खेळायला किती वाजता जाता? तर धनंजय त्याचं डेली रुटीन सांगायला सुरुवात करतो। तर तो सांगतो की आम्ही 5ला उठतो आणि 9 वाजेपर्यंत ग्राउंडवरती आम्ही क्रिकेट खेळायला जातो। त्याच्यानंतर 9 वाजता आम्ही सगळेजण नाश्ता करायला जातो, सगळे मित्र आमचे तिकडेच असतात। त्यानंतर आम्ही 10:30 पर्यंत घरी येतो, आंघोळ करायचं, बायको आणि आईला घेऊन 2-3 रील बनवायचं, 12 वाजेपर्यंत दुकानात जायचं। आदल्या दिवशी काय काय झालंय म्हणजे कुणाचा हिशोब राहिलाय, गिरायकाने काय घोळ घातलाय, कुणाचं मटेरियल पोचवायचं आहे हे सगळं बघायचं। 12-1 पर्यंत ते झालं का दुपारी जेवायचं आणि मस्तपैकी केबिनमध्ये जाऊन बसायचं। AC वगैरे लावायचा, मग कोणतरी भेटायला येतंय नाहीतर कोणतरी गिरायक येतंय, त्यांची सगळी कामं करायची। संध्याकाळी 8 वाजता घरी यायचं, झालेला हिशोब जो आहे तो आईच्या किंवा बायकोच्या हातात ठेवायचा आणि गाडीला किक मारून भुरकन मित्रांच्याकडे जायचं। तर सूरज तिथेच हसत असतो। तर मित्रांच्याकडे गेलं का डायरेक्ट पप्पा 10:30 वाजता झोपतेत, 11 वाजता घरी यायचं आणि मस्तपैकी झोपायचं। मग बायको ठणाणा करायला सुरुवात करते, मग जरा तिचं पाय चेपायचं, तिला समजावून सांगायचं, मग ती गप्प होते। रोजचं माझं हेच रुटीन आहे। तर सूरज म्हणतो तुमचं भारी आहे की राव। तर धनंजय सांगतो हाय का नाही, भारी आहे का नाही, काय किरकिर नाही, काय नाही, असंच असते माझं रोज। तर अशा प्रकारे धनंजय इकडे सूरजला त्याचं डेली रुटीन सांगतोय आणि सूरज देखील म्हणतोय तुमची लाईफ खूप भारी आहे। धनंजयच्या या सांगण्यातून स्पष्ट दिसतं की धनंजय त्याच्या बायकोला वेळ देत नाही आणि बायकोची ही तक्रार जेन्युइन आहे। तर तुम्हाला धनंजयचं हे वागणं पटतं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।